आमच्या मध्ये इथे आहे आणि आम्ही आपल्या कानात पण बसून तुम्हाला इथे श्रवण करायला आम्हाला ही संधी भेटली आहे. आता मी स्टेज तुमच्या सोबत करते. धन्यवाद. गणपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. माझ्या वदना तू सुख करता माझ्या वदना तू सुख करता माझ्या वदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. माझ्या वदना सुमनाने भरली कोंजळ नित्यरीती व्हावी चरणावर. आहे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरातुण. गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती निरंतर हो दीन निरंतर सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. माझ्या वदना तू सुख करता माझ्या वदना तू सुख करता माझ्या वदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. माझ्या वदना तू सुख करता माझ्या वदना तू सुख करता माझ्या वदना मोरया मोरया हो सूर निरागस हो सूर निरागस हो. वा
तुमच्यासारखे जेव्हा श्रोते लाभतात तेव्हा खरोखर आमच्यासारख्या कलाकारांना असं होतं की तुम्हाला काय ऐकवं आणि काय नको. आमच्याकडे खूप काही आहे, त्यापैकी काही अशी निवडक रत्न तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायची तेव्हा एका तबकात अशी राजे महाराजांकडे असे नजराणे दिले जायचे, त्यात विविध प्रकारची रत्न असत, मोती असत. आताही इथे बघितल्यानंतर ती राजेशाही गढी बघितल्यानंतर असं वाटलं की राजेशाही लग्न आहे बाबा, काहीतरी छान. आणि मग आपण या लग्नात काय नजराणा घेऊन जावा. तर आम्ही तबकात असेच रत्न आणलेत. सुधीर फडके आहेत, रवींद्रनाथ मंगेशकर आहेत, श्रीनिवास खळे आहेत, जुने आपले उत्तम संगीतकार आहेत. आता रोशनजींचं आपण एक गाणं ऐकलं, आणखीनही अनेक मदन मोहन सारखे संगीतकार आहेत. ही सगळी रत्नच आहेत आणि हीच याचा एक नजराणा तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय सुंदर गाण्यांचा. यानंतर आपल्या मराठी राजांचा अतिशय अभिमान आहे असे स्वरतीर्थ बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांचं एक सुंदर गाणं ऐकवते. गदिमांची शैली कशी होती बघा. साध्या साध्या भावगीतात असेल किंवा चित्रपट गीतात सुद्धा अतिशय सुंदर असे पौराणिक संदर्भ गदिमा अगदी असे खुबीने गुंफत असत. या गाण्यात सुद्धा राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता. काय भाषा आहे बघा. आणि ह्या भाषेला तितकाच सुंदर साज चढवणारे बाबूजी. शेवटच्या अंतऱ्यात गदिमा लिहून जातात, निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी, नाद चित्र रेखितो तुझेच मंद पूजनी, वेळ वाढवून तो उडून जाय मागुता. आता वेळ वाढवून तो म्हटलंय म्हणजे त्यात कुठेतरी तीव्रता वाढलेली आहे. मग बाबूजींची चाल सुद्धा त्या अंगाला जाते बघा. शेवटच्या अंतराची झलक ऐकवते मग गाणं ऐकवते. जागा तुम्ही ऐकली त्यात ते वेळ कसं वाढलंय ते आपल्या लक्षात येईल. एखादा सामान्य संगीतकार असतात तर त्यांनी ते तसंच ठेवलं असतं. तालात तेवढाच जागा आहे पण तेवढ्याच जागेत बाबूजींची किंमत आहे.
वर्षानंतर या गाण्याला प्रत्येक ठिकाणी अशीच दाद मिळते. हे कमालीचं कर्तृत्व ह्या संगीतकारांचं, कवींचं, गायकांचं आहे. त्या गाण्यांमध्ये एक माधुर्य होतं आणि एक अर्थ होता. नुसतं माधुर्य, गदिमांची शब्दकळा आहे. आणि खरोखर गदिमा म्हणत असत, ज्ञानी याचा वाद तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानी याचा वाद तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. आणि खरोखर तो अंश होता हे असं सांगण्याची त्यांची जी आपण धाडस म्हणू ते अतिशय वाजवी होतं. कारण खरोखरच संतांच्या तोडीस तोड रचना बाबूजी करतात. इतकं सुंदर लिहून गेले. निजरूप दाखवा हो हरिदर्शनास द्या हो. काय सुंदर गायलेत स्वतः आणि अप्रतिम अशी चाल आहे. तो भक्त दामाजीच्या कसोटीचा क्षण आहे. झाला महार पंढरीनाथ या सिनेमातलं हे गाणं आहे. खरोखर आपल्याला वाटतं की आपण एखाद तुकारामांचा किंवा ज्ञानेश्वरांचाच अभंग आपण ऐकतो आहोत. किती सुंदर लिहिलंय. पार्थास दाविले तू ते प्रभू विश्वरूप दावा. मुरली मनोहरा या वा वाजवीत पावा. किती प्रकाराने तुम्ही मला दर्शन देऊ शकताय. तुम्ही पार्थाला ते दाखवलं ते विश्वरूप दर्शन मला द्या, किंवा तुम्ही तुमचा पावा वाजवत द्या. म्हणजे इथे मुरली मनोहरा या वा वाजवीत पावा, म्हणजे वा हा शब्द कशासाठी आलाय, किंवा या अर्थाने तो आलाय. किंवा तुम्ही असंही दर्शन द्या. अनेकदा जे चुकीचं गायक गातात तेही सांगते कसं गातात ते, कारण आपल्याला खरं मूळ काय आहे ते बघायचं. मुरली मनोहरा या वावा जवीत पावा. हा जर वावा केला तर त्याचा अर्थाचा अनर्थ होईल. म्हणून निलेशचं गाणं आहे का, त्यात तुम्हाला तो बरोबर पॉज कुठे असावा. मुरली मनोहरा या वा वाजवीत पावा. श्री कृष्ण विष्णू राम तोची विठू महार हे सगळे अवतार आहेत आणि ते वेगळे कळले पाहिजेत. त्यातला पोटफोड्या श आणि शेंडीचा श याचे उत्तमच उच्चार झाले पाहिजे. आज आपण दूरदर्शन वाहिन्यांवरनं जे मराठी ऐकतो, दुर्दैवानं त्याबद्दल न बोललेलं बरं. कारण कुणीतरी त्यांना एकदा सांगितलं होतं की पोटफोड्या श असतो बरं का, तर त्यांनी सगळे श आता पोटफोड्या श करून टाकले. त्यामुळे अशी माहिती मिळते असं सांगताना सुद्धा दूरदर्शनची निवेदिका किंवा कुठल्या इतर वाहिनीवरची निवेदिका सांग अशी माहिती मिळते, तर ते अशी नाहीये, अशी आहे. श्री कृष्ण विष्णू राम तोची विठू महार. आपली भाषा आहे हो, इतकी सुंदर आहे. एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. काय विसरायची अशी भाषा. आपण ऐकूया. निजरूप दाखवा हो. अप्रतिम चाल, अप्रतिम शब्द. दर्शनास गाहो निजरूप दाखवा हो. हरिदर्शनास गाहो निजरूप दाखवा हो. नरसिंह होनिया उपवीत गर्जनासी शतसूर्य तेज धावा अज्ञात यायनासी. ध्यावा समुद्र क्रोधा ते रामचंद्र माहो निजरूप दाखवा हो. हरिदर्शनास गाहो निजरूप दाखवा हो. पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा. मुरली मनोहरा
दाखवावो दर्शनास जावो निजरूप दाखवावो. ह्या प्रश्नाला जर पतिराजांकडून उत्तर आलं नाही तर पुन्हा तो प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा तो काहीशा वरच्या स्वरातला असतो. कुठे गेला होता यावर पतिराजांचं मौन असेल. कुठे गेला होता असंच त्याच्यानंतर तुम्ही विचारता. मान्य करावं काय हरकत नाही, आपण असेच असतो. गंमत बघा, हे सुद्धा संगीतकारांनी हेरलेलं आहे. एखादा प्रश्न जेव्हा पुन्हा विचारला जातो तेव्हा त्या प्रश्नातली तीव्रता वाढली पाहिजे. का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. एक सोडून दोन सोडून तीनदा प्रश्न आहे. मग बाबूजी सुद्धा का रे दुरावा, का रे अबोला असं जेव्हा कंपोज करतात तेव्हा जो दुसरा का आहे तो अधिक तीव्र होतो. हे इतकं महत्वाचं आहे की या गाण्याची तीच ताकद आहे. नाहीतर फ्लॅट वाटलं असतं ते का रे दुरावा सारखाच जर का रे अबोला असता तर त्यात ती गंमत आली नसती. बघा कसं बाबूजी कंपोज करतात. का रे दुरावा, पहिला प्रश्न आहे. का रे अबोला, दुसऱ्यांदा का आला. का रे अबोला, अपराध माझा काय झाला, का रे अबोला. हे सगळे प्रश्न इतके सुंदर या स्वरांमध्ये बोलले. आणखीन बाबूजींची शैली अशी आहे की पहिल्या दोन अंतऱ्यांपेक्षा तिसऱ्या अंतऱ्यात काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं कवीने. त्या मजकुराची सुद्धा तीव्रता वाढली आहे. निज येत नाही मला एकटीला किंवा तुझ्या वाचूनही रात जात नाही, हे दोन अंतरे सारख्या चालींचे. परंतु तिसऱ्या अंतऱ्यात भावनांची तीव्रता वाढली, उत्कटता वाढली, गाणं काहीसं सेन्शुअस होत गेलं. बघा ना, तुझ्या वाचूनही रात जात नाही, जवळी मला गे हळू बोल काही, याच्यापेक्षा रात जागवावी असे आज वाटे, तृप्त झोप यावी पहाटे पहाटे, नको जागणे हे नको स्वप्न मला, अपराध माझा कसा काय झाला. इथे सुद्धा चाल सुद्धा बाबूजींची वरच्या स्वरात जाते. आणि हे ह्या नाही, अनेक गाण्यात तुम्ही ऑब्झर्व करा. आज कोणीतरी यावे ओळखीचे व्हावे, ह्यात सुद्धा तिसरा अंतरा वेगळा आहे. खूप आहे सांगण्यासारखं, आपल्याला खूप गाणी ऐकायची. त्यामुळे आता पटकन गाणं ऐकवते आणि अनेक संगीतकारांना आपल्याला स्पर्श करून यायचंय. त्यामुळे यातलं प्रत्येक गाण्याच्या मागे आमचा एक एक कार्यक्रम एवढं फक्त लक्षात असू द्या. अपराध
असा